प्रकाश चौधरी यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं बोलावे आणि हा संप कॉम्रेड आजच्या या संपामध्ये सामील झालेले सगळे कॉम्रेड्स बंधू आणि भगिनींनो आणि या संपामध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड या ठिकाणी उपस्थित आहेत। कॉम्रेड चंदू धांगडा आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड चंदू धांगडा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या संपाच्या पाठीमागचं जे काही कारण आहे ते आपल्या सर्वांना माहितीच आहे। त्या संपामध्ये आपण घेतलेल्या 14 मागण्या आहेत आणि 14 मागण्या ज्या अशा आहेत त्या संपूर्ण ज्या आपल्या आज रोजच्या उठण्यापासून बसण्यापासून अशा भेडसावणाऱ्या मागण्या आहेत। अहो ह्या सरकारने असं केलेले आहे की सरकारने साधं आपल्या जीएसटीच्या माध्यमातून सरकारी दवाखान्यात असलेल्या गोळ्या त्या गोळ्यांवर पण जीएसटी सोडलेली नाही। अशा पद्धतीच्या सगळ्या जीएसटी आहे। त्याच्यामध्ये MSCB वाले आहेत, MSCB पण खाजगीकरण करू पाहत आहे। शैक्षणिक धोरणांना चुकीचं लावलेलं आहे शेतकऱ्याच्या त्याच्यामध्ये हेच आहे शैक्षणिक क्षेत्र आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण ह्या लोकांनी तेच केलेलं आहे आणि आता आपण पाहतोय सगळ्यात महत्त्वाचा जर तालुक्यात जे काही विषय सांगितले त्या वरच्या लेवलचे मी बोललो, परंतु आता स्थानिक पातळीवर जे आपले रस्ते आहेत या रस्त्यांसंदर्भात काय अवस्था झालेली आहे। ही रस्त्यांची एवढी बिकट परिस्थिती आहे की ज्या सुधारण्याच्या पलीकडेच नाही आणि सुधारू शकत पण नाही अशी अवस्था झालेली आहे। वारंवार मोर्चे घेऊन आंदोलन घेऊन पण हे निर्लज्ज सरकार आहेत, निर्लज्ज ठेकेदार आहेत। यांना तर आम्ही या किसान सभेच्या माध्यमातून आज संपाच्या माध्यमातून सांगतो की यांना काळ्या यादीतच टाकले पाहिजे। हे आपल्या गोरगरिबावर अन्याय करतात, कधी ॲक्सिडेंट होईल कधी कोण मरेल याची शाश्वतीने अशा पद्धतीचे हे रस्ते आपल्या वाडा तालुक्यामध्ये आहेत। आज या इथे बाजारपेठेमध्ये अशी अवस्था आहे तर आतमध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये काय अवस्था असेल हे आपण समजून घ्या आणि या सरकारी दवाखान्याची अवस्था बघा। या मोर्चाच्या अनुषंगाने संपाच्या अनुषंगाने आज मी सांगू इच्छितो की या सरकारी ग्रामीण रुग्णालयात माझं असं म्हणणं आहे की आता आपण कमिटी आहे तर कमिटीने एकदा बघावं की ग्रामीण रुग्णालयामध्ये काय अवस्था आहे, आता स्वच्छता कशी आहे, काय परिस्थिती आहे आणि जे सरकार जे बसलेले आहे त्याला काही निगरगट्टा गेंडा याचे कातडीचं बसलेलं सरकार आहे। यांना कुठल्याही पद्धतीची आपली सोयी सुविधा झाली नाही पाहिजे अशा पद्धतीचं सरकार बसलेलं आहे आणि अवकाळी पावसामध्ये जे नुकसान झालं आता मे मध्ये नुकसान झालेलं आहे तेच शेतकऱ्यांचं अजूनही कुठल्या पद्धतीचे काही नुकसान भरपाई दिलेली दिसत नाही आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई तात्काळ मिळाली पाहिजे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातला शेतकरी आपल्या वाडा तालुक्यातला शेतकरी जो आहे तो कर्जबाजारी आहे, त्याची सरसकट कर्ज जो आहे तो कर्ज माफ झाला पाहिजे असे या संपाचं निवेदन दिलं। अशा प्रकारे सरकारचा निषेध आज आम्ही करतो आणि आजचा जो घोषणा देऊन आणि आपण हा संप आज इथे स्थगित करतोय। मला 2 शब्द बोला दिल्याबद्दल धन्यवाद। कॉम्रेड इन्कलाब जिंदाबाद। लाल बौटे की जय, लाल झंडे की जय, अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। अरे कामगारांचे चुकीचे कायदे रद्द करा, रद्द करा, रद्द करा। अरे कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करा, बंद करा, बंद करा। ठेकेदार पद्धत बंद करा, बंद करा, बंद करा। चुकीचे शैक्षणिक धोरण बंद करा, बंद करा, बंद करा। चुकीचे शैक्षणिक धोरण बंद करा, बंद करा, बंद करा। शिक्षणाचं खजीकरण बंद करा, बंद करा, बंद करा। लाल बौटे की जय, लाल झंडे की जय। कॉम्रेड आपण या मोर्चासाठी आपण नुसतं साधा एक फोन करून मेसेजवरून आलात, सगळ्यांचे आभारी आहे आणि आता आपण सर्व आपल्या प्रत्येकाला वाटत असेल की आपण एवढे कमी का, तर आपण हा ट्रक वगैरे कुठला काढलेला नाही, हा पूर्ण अखिल भारतीय संप होता। आपण व्हॉट्सअप मेसेजद्वारे सर्वजण आल्यात, सर्वांचे आभार। आणि बाजार समिती या ठिकाणी बाजार समिती 2 समिती आहेत, त्यांनी सुद्धा सहकार्य केलं, बंदमध्ये त्यांनी सपोर्ट केला आणि त्यांनी स्वतः दुकानं बंद ठेवली। त्याचप्रमाणे आपल्याला नेहमी सहकार्य लाभणारे पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांनी केंद्रीय